आता तुमच्या लॉगिनला प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे तुमचा पेपर 14 ला झाला होता, 15 झाला होता। तर या अनुसार तुम्ही काय करायचं आहे, पण लॉगिन करायचं आहे पा। या ठिकाणी तुम्ही वेबसाईटला आला की ठिकाणी तुम्हाला सीटेट डिसेंबर 24 ही चॅलेंज दिसेल, हा ऑप्शन यावरती आपण क्लिक करा। यावरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला पा खाली एक लिंक दिसणार आहे, यावरती आपण पा क्लिक करूया। यावरती क्लिक केलं की खाली तुम्हाला एक लिंक दिसेल, यावरती तुम्ही क्लिक केलं की पुढे तुम्हाला अशा प्रकारे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे। तुमचं जे हॉल तिकीट आहे त्याच्यावरती तुमचा रोल नंबर आहे, तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपण टाका आणि त्याच्यानंतर लॉग इन करा। पण लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही OMR शीट आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला OMR शीट डाउनलोड करून घेण्यासाठी अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल। या ठिकाणी तुमची जे आन्सर की असेल, पेपर पहिला असेल किंवा पेपर दुसरा असेल तर त्याची आन्सर की पार्ट डाउनलोड करून घेण्यासाठीचा ऑप्शन दिसेल, त्यावरती आपण क्लिक केलं की तुमची जी आन्सर की आहे ती पार्ट डाउनलोड होईल। आता या ठिकाणी लक्षात ठेवायची तुमची आन्सर की म्हणजे सर्वांची आन्सर की याच्यामध्ये असते, त्याच्यामुळे या ठिकाणी ही एक आन्सर की डाउनलोड होते। आता ही आन्सर की मध्ये बघा पेपर तुमचा दुसरा असेल, या ठिकाणी 15 डिसेंबरची आन्सर की आहे, एल पासून या ठिकाणी सुरुवात होते। तुमचा जो काही कोड असेल तो कोड तुम्ही चेक करायचा आहे आणि नंतर या ठिकाणी तुमची जी OMR शीट असेल डाउनलोड OMR शीट पेपर 2 किंवा पेपर 1 तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी तुम्ही मोबाईलमध्ये जर डाउनलोड करून घेतली तर तुम्ही ज्या ठिकाणी डाउनलोड होते त्या ठिकाणी ती ओपन होत नाही। तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जायचं आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा जो फोटो असेल OMRचा तो तुम्हाला दिसेल। लक्षात ठेवा, अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये जा आणि गॅलरीमध्ये जाऊन तुम्हाला ते ठिकाणी जी आन्सर की असेल ती दिसेल आणि मग तुम्ही कोणत्या उत्तराला गोल केलं ते दिसेल, तुमची आन्सर की या ठिकाणी बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा जो स्कोर आहे तो चेक करू शकता। आता या ठिकाणी बघा ज्या काही खाली महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या दिलेल्या असतात, त्या आपण थोड्याशा लक्षात ठेवायच्या आहेत। काय लक्षात ठेवायच्या बघा, या ठिकाणी जर ए असेल तर एखाद्या उत्तराच्या समोर जर ए दिलेला असेल तर याचा अर्थ नेमका काय होतो हे आपण लक्षात ठेवा। बघा, तर ए दिलेला असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जर सुद्धा एखाद्याने 1 ला गोल केला असेल तर त्याचंही उत्तर तुम्हाला मिळेल। एखाद्याने ऑप्शन क्रमांक 1 ला गोल केलेलं नसून ऑप्शन क्रमांक 2 ला गोल केला असेल तर 2 चेही उत्तर या ठिकाणी मिळतील। म्हणजे एचा अर्थ असा होतो की तुमचा ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 2, तर यापैकी तुम्ही कशालाही गोल केला असेल त्याचे मार्क मिळतील। तर बी बरोबर 1 आणि 3 याचा अर्थ असा होतो की 1 आणि 3चे म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्या प्रश्नाचे बरोबर असतील। तिचा या ठिकाणी अर्थ होतो की 1 आणि 4, तर हे दोन ऑप्शन तुमचे बरोबर असतील। हिचा अर्थ असा होतो की 2 आणि 3, तर हे उत्तर तुमचे बरोबर असतील। ईचा अर्थ असा होतो की 2 आणि 4, हे उत्तर तुमचे बरोबर असतील। एफचा अर्थ 3 आणि 4 आणि ज्या ऑप्शनच्या समोर झेड असं लिहिलं असेल तर याचा अर्थ असा होतो की तर त्याचे सर्वांना मार्क दिले जातील। आता या ठिकाणी असू शकतं ABCD तुम्हाला दिसेल, तर त्या ठिकाणी बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 आहे, याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी झेड समोर लिहिलं याचा अर्थ असा होईल की सर्वांना याचे मार्क दिले जातील। आता हा कोड कोणता आहे सेट M आहे पेपर 2 मध्ये, हा मेन आहे। आणि जर या ठिकाणी तुम्ही खाली मराठी वगैरे बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं दिसत असेल तर त्याचा तुम्ही अर्थ तसा लावायचा आहे। आता या ठिकाणी ही आन्सर की आज प्रसिद्ध झालेली आहे। आपण एक 7 ते 8 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं की 31 तारखेपर्यंत किंवा पेपर झाल्यापासून 16 ते 17 दिवसामध्ये तुमची जी आन्सर की आहे तुम्हाला प्रसिद्ध झालेली दिसेल। आज 17वा दिवस आहे, 15 तारखेला आपली परीक्षा झाली, आज 17वा दिवस आहे आणि आज या ठिकाणी आन्सर की प्रसिद्ध झाली। म्हणजे बघा 31 तारीख म्हणजे कालच ही आन्सर की रेडी झालेली, परंतु आज पब्लिश झालेली आहे। आता या ठिकाणी जर समजा तुम्हाला एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भात ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येतं। तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आजपासून ते उद्या म्हणजे 5 तारखेपर्यंत, आजपासून ते 5 तारखेपर्यंत म्हणजे 5 दिवसांचा कालावधी असतो, तर या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। आता काय होतं सीटेटमध्ये प्रत्येक वेळेस काय होतं की काही प्रश्न डाऊटफुल असतात, काही प्रश्नांची उत्तर या ठिकाणी डाऊटफुल दिलेले असतात, त्यामुळे ऑब्जेक्शन घ्यायचं किंवा न घ्यायचं हा सर्वस्वी तुमचा या ठिकाणी डिसिजन असेल। एका प्रश्नासाठी ऑब्जेक्शनसाठी एका प्रश्नाला जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 1000 रुपये एवढी फी असते आणि जर समजा तुमचं ऑब्जेक्शन चुकलं तर ते पैसे वगैरे माघारी मिळत नाहीत। ऑब्जेक्शन तुमचं बरोबर असेल तर ते पैसे रिपेड होतात, म्हणजे या ठिकाणी केले जातील। फक्त अशा प्रकारची सूचना आहे, परंतु गेल्या वेळेस आम्ही सुद्धा ऑब्जेक्शन घेतलेलं होतं, परंतु त्या प्रश्नाचे मार्क सर्वांना दिले गेले, परंतु त्या संदर्भात कोणतेही पैसे वगैरे पाठीमागे आलेले नव्हते। आता तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता।
म्हणजे एखाद्या बाबतीमध्ये तुम्ही जर समजा पूर्णपणे कॉन्फिडंट असाल की या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, फक्त मराठीसाठी तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. बाकी जे काही इतर विषय असतात त्यासाठी ऑब्जेक्शन आपण घेण्याची आवश्यकता नाही, कारण ते ऑल इंडियामधून इतर विषयांसाठी ऑब्जेक्शन येतात. त्यामुळे मराठीमध्ये एखाद्या प्रश्नाबाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेल की या प्रश्नामध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. आता या ठिकाणी आन्सर की आलेली आहे, तुम्ही सध्या स्कोर चेक करा. आता तुम्हाला नंतर मी कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं आहे तर त्याचे व्हिडिओ बनवून टाकेल, आणि कोणत्या प्रश्नाबाबतीमध्ये आपल्याला डाऊट आहे की तुम्ही आन्सर जे काही आहे त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता, हे तुम्हाला मी सांगेल. त्यावेळेस तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. तर 5 दिवसांचा कालावधी आहे तुम्हाला 5 तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घेता येईल. ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपण काय करायचं आहे या ठिकाणी आपण लॉग इन केलं, तुमचा रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकली. या ठिकाणी आपण आन्सर की डाउनलोड करून घेतली आणि त्याच्या खाली OMR शीट. आता त्याच्या खालीच या ठिकाणी सबमिट की चॅलेंज हा ऑप्शन आहे, यावरती आपण क्लिक करायचं. यावरती क्लिक करून त्या ठिकाणी जो काही तुमचा सेट असेल तो चूज करायचा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घ्यायचंय तर तो प्रश्न त्या ठिकाणी चूज करायचा, म्हणजे त्याचा नंबर चूज करायचा, आणि तुमच्या मनाने जे उत्तर तुमचं बरोबर असेल ते उत्तर त्या ठिकाणी चूज करायचं आहे. आन्सर की मध्ये कोणतं उत्तर दिलं तर ते त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं, आणि तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करून तुमचं पेमेंट जे असेल तर ते या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे. आता ठिकाणी काही गोष्टी दिल्या आहेत की या ठिकाणी नेमकं तुम्ही काय करायचं आहे, कारण बरेच जण आन्सर की चेक करताना थोडीशी चुकीचे आन्सर की चेक केली जाते. कारण मी तुम्हाला इथं जे सांगितले की जे कोड असतात ते कोड तुम्ही व्यवस्थित बघत नाही. याचा जे काय ऑप्शन होतो याचं काय या ठिकाणी अर्थ होतो की 1 आणि 2, म्हणजे 1 किंवा 2 पैकी तुम्ही ऑप्शन चूज केला असेल तर तुमचं उत्तर बरोबर असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोड चेक करा, तुमचा एन कोड आहे किंवा कोणता कोड आहे. आता खाली जर आलं त्या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज दिसतील, हिंदी या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी उत्तर बरोबर चेक करा, आणि नंतर तुमचा स्कोर किती येतोय ते या ठिकाणी सांगा. त्या ठिकाणी आपला बरोबर आहे की कन्फर्म करा, आणि जो रिझल्ट आहे रिझल्ट सुद्धा तुम्हाला पुढच्या 6 दिवसाच्या आतमध्ये रिझल्ट आलेला दिसेल. म्हणजे आज या ठिकाणी 1 तारीख आहे, 5 तारखेपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला आलेले आहेत, आणि पुढच्या आपण म्हणूया की 10 तारखेच्या आतमध्ये 10 तारखेच्या आसपास जो रिझल्ट आहे तो सुद्धा डिक्लेअर केला जाईल. त्याच्यामुळे या ठिकाणी जर तुमचा रिझल्ट येत नसेल तर जुलैची तयारी करा. जून जुलैमध्ये परीक्षा पुन्हा एकदा घेतली जाईल, कारण तुमचा अभ्यास असेल किंवा या ठिकाणी आताच आपली परीक्षा झालेली आहे त्यामुळे 10-15 दिवस झालेले आहेत. तुम्ही पुढे कंटिन्यू तुमचा अभ्यास चालू ठेवा, आणि या ठिकाणी नंतर तुम्हाला परत एकदा जूनमध्ये सीटेट देण्याचा चान्स असेल. ज्यांनी TET दिलेले असेल त्यांचा अजून रिझल्ट वगैरे डिक्लेअर झालेला नाही. पहिले आन्सर की प्रसिद्ध झाली, त्याच्यावरती ऑब्जेक्शन वगैरे तुम्ही घेतलेले असतील, आणि तोही रिझल्ट लवकर डिक्लेअर होऊ शकतो. परंतु त्याच्या आधी TETच्या आधी कदाचित सीटेटचा रिझल्ट डिक्लेअर होईल. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण सीटेटच्या आन्सर की बद्दल एक महत्त्वाची अपडेट पाहिली, महत्त्वाची माहिती पाहिली. तुम्हाला आन्सर कशा प्रकारे चेक करायचे याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ लाईक, व्हिडिओ शेअर करा, आणि सीटेट TET आणि शिक्षक भरतीविषयी संपूर्ण माहितीसाठी, सीटेटच्या तयारीसाठी, TETच्या तयारीसाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.